झाडेगाव परिसरातील NH-161 वर अपघाताचा कहर, उपाययोजनांच्या अभावामुळे ग्रामस्थ संतप्त। नांदुरा जळगाव रोडवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH-161 वर झाडेगाव परिसरात अपघाताची मालिका सुरूच असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निरपराध वाहनधारकांचे जीव जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। डिवायडरवरील स्ट्रीट लाईट्स व दिशादर्शक फलक नसल्यामुळे या भागात वारंवार अपघात घडत आहेत। स्थानिक ग्रामस्थांच्या मते या समस्येबाबत अनेक वेळा संबंधित विभाग व अभियंता दयाराम कासले यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या, मात्र ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। संबंधित अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की ठेकेदाराला आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात ना ठेकेदाराकडून काम सुरू झाले आहे ना संबंधित अधिकाऱ्याकडून कोणतीही ठोस कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे केवळ कागदोपत्री पत्रव्यवहार करून जबाबदारी टाळली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या निष्काळजीपणामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळत आहे। विशेष म्हणजे झाडेगाव येथील ग्रामस्थांनी स्वतःच्या खर्चाने आवश्यक सुविधा उभारण्याची तयारी दर्शवली, त्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंतीही प्रशासनाकडे केली, तरी सुद्धा संबंधित विभागाकडून कोणतीही मदत किंवा प्रतिसाद मिळाला नाही। दरम्यान दिनांक 30 मार्च 2026 रोजी गोडेगाव येथील सचिन हुरसाळ तरुणाचा याच ठिकाणी अपघातात मृत्यू झाल्याने संतापाचा कडेलोट झाला। वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला। या पार्श्वभूमीवर झाडेगाव येथील प्रमुख ग्रामस्थ प्रशांत तायडे, माजी सरपंच तथा रिपाई युवा जिल्हाध्यक्ष बुलढाणा, विद्यमान सरपंच रामरतन चोपडे, माजी सरपंच सोपान ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य आनंदा ठाकरे तसेच सचिन अवचार, अमोल चोपडे, विनोद तायडे, संतोष चोपडे, राजू देशमुख, विठ्ठल पिसे, ज्ञानू चोखंडे आणि ज्ञानेश्वर ठाकरे, मनोज तायडे यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। घटनास्थळी भेट देत संबंधित विभागानं इंजिनियर राठोड यांनी 2 दिवसात आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी तात्पुरती शांतता राखली आहे, मात्र दिलेल्या मुदतीत काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। तसेच भविष्यात जर अशाच प्रकारे आणखी जीवितहानी झाली तर संबंधित अधिकारी व ठेकेदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसात प्रशासन काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाची कार्यपद्धती आणि रस्ते सुरक्षिततेबाबतचे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले असून तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे। जेव्हा जेव्हा अपघात झाले तेव्हा आम्ही व्हॉट्सअपला मेसेज केले, कॉल केले। आपण तो एक FIR दिला आहे। एक FIR संबंधित विभाग फक्त एवढंच सांगतो, संबंधित ठेकेदार हा मगरूर आहे, याचा राजकीय वरदहस्त आहे, त्यामुळे तो आम्ही त्यांना पत्र देत आहे, तो काम करत नाही आहे। या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम तो करत नाही आहे। त्या अनुषंगाने जर ठेकेदार असे वरचढ होऊन जर कामं करत असतील तर लोकांचे जीव किड्या मुंग्यासारखे झालेत का? माझा हा प्रश्न आहे। एकच एजन्सी आहे का? आपल्याकडे बऱ्याच अशा एजन्सी आहे की त्या माध्यमातून आपण काम करू शकतो। मला एक सांगायचं आहे, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या खर्चातून बी सुद्धा एक लाईट लावू शकतो। आम्ही बरेच दिवसापासून तो खर्च लावायचा वैयक्तिक खर्चानं लावायच्या तयारीत आहे, पण ती वस्तू आम्हाला कुठं मिळते याचाही ॲड्रेस आम्हाला कोणत्या अभियंत्याकडून मिळत नाही आहे। तर आपणास आमची नम्र विनंती आहे की याच्यावर या अपघात होण्यासंदर्भात ज्या उपाययोजना सुरक्षित आपण तात्काळ कराव्या। आपण आम्हाला पत्रव्यवहार केलेला आहे, आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत, हा आम्हाला आमच्याकडे तुमच्याकडून ही अपेक्षा नाही आहे। याच्यानंतर गावकरी जोही आंदोलनाला पवित्रा घेतील त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील। याच्यानंतर जर इथं कुणाचा काल एका गोडेगावच्या इथल्या नवम युवकाचा मृत्यू झाला, जागेवरती मृत्यू झाला, याच्यानंतर जर कोणती अशी घटना घडली त्याच्यामध्ये जर आपल्या विभागाच्या हलगर्जीपणामुळे जर मृत्यू झाला तर मनुष्यवधाचा गुन्हा हा संबंधित ठेकेदार आणि आपल्या संबंधित अधिकाऱ्यावरती करण्यात येईल। काल आम्ही जळगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार फिर्यादी देण्यासाठी जाणार होतो, परंतु आपल्या अभियंत्याने आम्हाला शब्द दिला की उद्या मी कुठल्याही परिस्थितीत याची उपाययोजना करून देतो। तर आमची आम्हाला विनंती आहे की या रोडवरती अनावश्यक आपल्या चुकांमुळे लोकांचे नाहक बळी जात आहे, ते पुढे गेले न जाता यासाठी आपण आमची विनंती आहे सर्व गावकऱ्यांची। जर यानंतर आता जर 2 दिवसात आपण कुठलीही कारवाई केली नाही तर गावकरी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करेल, रस्ता रोको करू अथवा आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू। याच्यानंतरची सर्व्हिस जबाबदारी आपली राहील। आपण आता बघावं काय तर आम्ही सर्व गावकरी सरपंच सर्व गावकऱ्यांच्या मंडळी आम्ही उपस्थित आहे। काय झालं, इतके कुंभकर्णी झोपेत आहे साहेब प्रशासन की कधीच लक्ष देत नाही। मी माझ्या वैयक्तिक खर्चाने बरेच वेळा झाडं पडलेले, मी माझं ट्रॅक्टर नेऊन झाडे बाजूला केले, कारण जेव्हा एक व्यक्ती जातो तो एक व्यक्ती नाही जात, गावातला पूर्ण परिवार स्पॉइल होतो। मी 2 वेळा इथं झाडं पडले होते सर, मी अभियंत्याला फोन केला
कोणी तुमचं प्रशासनाचं कोणीच अधिकारी किंवा कोणी आले नाही. मी स्वतः ट्रॅक्टर नेऊन ते झाड बाजूला केले, कारण रात्री लाईट इकडनं येणार आहे याचा वाहनाच्या प्रकाशामुळे समोरच्या वाहनाला दिसत नाही, त्याच्यामुळे ते वाहन याच्यावर तेव्हा आपण त्वरित त्याची उपाययोजना करा काय करायची.